शेतकरी राजा हा शब्द आपण किती सहजपणे वापरतो, पण खरंच या राजाला न्याय मिळतोय का? सामान्य नागरिकांपासून केंद्रातील मंत्र्यांपर्यंत आणि राज्य सरकारपर्यंत प्रत्येकाने हा प्रश्न स्वतःला विचारावा. म्हणजे आज प्रत्येक वापरात येणारा, गृहिणींच्या डोळ्यात पाणी आणणारा कांदा आज बळीराजाच्या डोळ्यात अश्रू आणतोय. यंदा कांद्याचं उत्पादन मोठ्या प्रमाणात वाढले, आकडेवारी वाढली आहे, पण दुसऱ्या बाजूला शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च दुपटीनं वाढलाय. बियाणं, खतं, औषधं, मजुरी, वाहतूक प्रत्येक गोष्टीचा खर्च वाढतोय, मात्र बाजारात कांद्याला भावच नाहीये. काही ठिकाणी तर कांदा विकून वाहतुकीचा खर्चही निघत नाहीये, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. आणि यामुळे हजारो कोटींचं नुकसान शेतकऱ्यांच्या माती मारलं जाते. उत्पादन 400 कोटींच्या पुढे जातं, पण शेतकऱ्यांच्या हातात मात्र काहीच राहत नाहीये. मग हे गणित नेमकं कुठं बिघडतंय? हा प्रश्न फक्त शेतकऱ्यांचा नाही, तर सरकारसाठीही गंभीर चिंतेचा विषय आहे. कारण महाराष्ट्रातील उत्तर महाराष्ट्र, नाशिक, अहिल्यानगर सारखे भाग हे देशातील प्रमुख कांदा उत्पादक पट्टे मानले जातात. इथला कांदा देशभर पोहोचतो, मग तोच कांदा पिकवणाऱ्या शेतकरी आज आर्थिक संकटात सापडलाय. कांद्याच्या संपूर्ण गणितामागचं नेमकं काय गणित आहे? शेतकरी का अडचणीत आलाय? सरकारची भूमिका बदलणार आहे का? या सगळ्याबद्दल नेमकं काय घडतंय? चला व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. कांद्याला प्रति क्विंटल 1600 ते 1700 रुपये उत्पादन खर्च येत असताना शेतकऱ्याच्या पदरी 1100 रुपये पडतात. या विषम समीकरणामुळे गेल्या आर्थिक वर्षात शेतकऱ्याचा एकूण तोटा तब्बल 4000 कोटी रुपयांच्या पुढे गेलाय. कारण बाजार समित्यामध्ये सरासरी दर 1100 रुपयांच्या आसपास असल्यानं प्रत्येक क्विंटल मागं शेतकऱ्याला 450 रुपयांचा तोटा सहन करावा लागतोय. 2025-26च्या आर्थिक वर्षातील आवक आणि दराचा आढावा घेतला तर 7 वर्षाच्या तुलनेत यंदा किमान 675 रुपयापर्यंत खाली आले आहेत. आता थोडंसं गणित समजून घेऊया. राज्यभरात वर्षभरात खरीप, उशिराचा खरीप आणि रब्बी अशा 3 हंगामात कांद्याचं पीक घेतलं जातं. आणि यामध्ये रब्बी कांद्याची लागवड ही नोव्हेंबर ते जानेवारी या कालावधीत होते. यंदाही याच काळात लागवड झाली, पण यावेळी सुरुवातीलाच निसर्गाने मोठा फटका दिला. नोव्हेंबरच्या सुरुवातीपर्यंत पाऊस कायम राहिल्यामुळं कांद्यांच्या रोपाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं. अनेक शेतकऱ्यांना एकदा नाही तर 2 वेळा बियाणं खरेदी करून पुन्हा लागवड करावी लागली. जो शेतकरी स्वतः रोपं तयार करतो त्यांना थोडासा दिलासा मिळाला, पण बहुतांश शेतकरी हे बाजारातील खाजगी कंपन्यांच्या बियावर अवलंबून होते आणि त्यातही बियाणांचे दर अक्षरशः गगनाला भिडले. प्रति किलो 2000 रुपयांचं बियाणं थेट 3000 रुपयांपर्यंत पोहोचलं. म्हणजेच निसर्गाच्या संकटासोबतच बाजारांनी शेतकऱ्यांच्या खिशावर घाव गेला. शेतकरी पैसे ओतत गेला, पण तरीही उत्पादनात कोणाचंच गणित जुळताना दिसत नव्हतं. कांद्याची लागवड नोव्हेंबर, डिसेंबर आणि जानेवारी या महिन्यात झाली. रब्बीची कांद्याची रोपं तयार होण्यासाठी साधारण 45 दिवस लागतात आणि त्यानंतर लागवड झाल्यावर रब्बी कांदा पूर्ण तयार व्हायला 110 ते 120 दिवस लागतात. म्हणजे जवळपास 4 महिन्यांचा प्रवास असतो. आणि त्यानंतर प्रति एकरी 15 ते 18 टनांपर्यंत उत्पादन मिळतं. उन्हाळी कांद्याची उत्पादकता जास्त असते, त्यामुळे अनेक शेतकरी उन्हाळी कांद्यावर जास्त भर देतात, कारण या कांद्याचं आयुष्यही जास्त असतं. चांगला भाव मिळेपर्यंत हा कांदा चाळीत साठवून ठेवता येतो. त्यामुळे बाजारातील चढ उतारांचा फारसा विचार न करता शेतकरी उन्हाळी कांद्याला पसंती देतात. पण यंदा तिथंही संकट आहे. चाळीत साठवून ठेवलेला कांदा अवकाळी पावसामुळे भिजला आणि खराब होऊ लागला. म्हणजे एकीकडे निसर्गाशी लढा देत कांद्याचं उत्पादन घ्यायचं, त्यानंतर तो टिकवण्यासाठी चाळीत साठवायचा आणि ततही नुकसान सहन करायचं. हे शेतकऱ्यासमोरचं दुसरं मोठं संकट. आणि त्यानंतरही शेतकरी आशेवर असतो, थोडे दिवस थांबू, भाव वाढतील या अपेक्षेने तो बाजारात पुढे जातो. पण शेवटी कांदा विक्रीसाठी जेव्हा बाजारात आणला गेला तेव्हा त्याला मिळालेला भाव अक्षरशः कवडीमोल ठरतो. उत्पादन खर्च तर दूरच, पण काही ठिकाणी वाहतुकीचाही खर्च निघत नाही. म्हणजे 1 नाही, 2 नाही, तर सलग 3 संकटात इथं बळीराजा अडकलेला दिसून येतोय. एकीकडे निसर्गाचा मार, दुसरीकडे वाढलेलं उत्पादन खर्च आणि तिसरीकडे बाजारातील पडलेले दर. या सगळ्या कात्रीत आज कांदा उत्पादक शेतकरी सापडलेला दिसतोय. एक शेतकरी म्हणतात, घाम गाळून कांदा पिकवला, पण बाजारात त्याची किंमत मातीबोल ठरवली जाते. जर उत्पादन खर्चही निघत नसेल तर पुढच्या हंगामासाठी भांडवल कुठून आणायचं? परिस्थिती भयावह असून उत्पादन निम्म्यावर आले. किमान 2000 रुपये दर मिळाले तर आमचं गणित बसेल, असं संदीप कोकाटे म्हणतात. मग आता सगळ्यात महत्वाचा प्रश्न की यावर उपाय काय? कारण फक्त संकटाची यादी सांगून उपयोग नाहीये, तर त्या संकटातून शेतकरी कसा बाहेर येईल हे शोधणं गरजेचं आहे. सरकारनं फक्त शहरातील सामान्य नागरिकांचा विचार करून चालणार नाहीये, तर बळीराजाचाही विचार करावा लागेल. कारण हा तो शेतकरी आहे जो देशाचं पोट भरतो आणि तोही तुमचाच एक मतदार आहे. निवडणुकीच्या काळात शेतकरी राजा
असं म्हणायचं आणि संकटाच्या काळात त्यालाच वाऱ्यावर सोडायचं ही भूमिका शेतकऱ्याला आणि बाजारात गेल्यानंतर 20 रुपयाची वस्तू 10 रुपयाला मागणाऱ्या प्रत्येक नागरिकानं करायला हवी आणि याचा विचारही करायला हवा असं आवाहन आम्ही आमच्या चॅनलच्या माध्यमातून देतोय. या सगळ्या विषयावर तुमचं मत काय आम्हाला कमेंटमध्ये कळवायला विसरू नका.